विशाल मोरे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, एकीकडे या निकाल वाचनाला काही क्षणात आता सुरुवात होणार आहे एनआयएच्या विशेष न्यायालयात, दुसरीकडे मालेगावमध्ये बंदोबस्त वाढवण्यात येतोय। नक्कीच लागवी। दुसरीकडे ज्या तिथे निकालाचं वाचन होत आहे आणि या जो भिक्खू चौक आहे ज्या ठिकाणी बॉम्बलास्ट झालेला होता, आता इथं आपण बघू शकतो की जवळपास मोठा बंदोबस्त आणि फौज फाटा या ठिकाणी लावलेला आहे। आणि आपल्यासोबत सुद्धा आता अप्पर पोलीस अधीक्षक जे आहेत तेगबीर सिंग संधू हे सुद्धा स्वतः या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी आलेले आहे। आपण या पाठीमागे बघू शकतो की जो भिक्खू चौक आहे त्या चौकाच्या त्याच ठिकाणी जवळपास 2 गाड्या आहेत, त्याच्यानंतर एसीपी प्लाटून सुद्धा आहेत आणि 100 जवळपास पोलिसांचा बंदोबस्त हा बाहेरून मागवण्यात आलेला आहे। त्यापैकी जवळपास 30 जे आहे हे पोलीस अधिकारी आहे या ठिकाणी दिलेले आहेत आणि काही महिला कर्मचारी सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आणि आपल्यासोबत आता जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत तेगबीर सिंग संधू, आपण त्यांच्याकडून जो पोलीस बंदोबस्त आहेत आणि कशा प्रकारे आता जी मालेगावात जी शांतता नांदायची आहे, आता थोड्याच वेळात जो निकाल लागणार आहे। सर, काय सांगाल कशा प्रकारचा बंदोबस्त आहे? आजचा बंदोबस्त आम्ही वाढीत मागितला होता। वरिष्ठांचे आदेश आणि आम्हाला वाढीत बंदोबस्त भेटला आहे। या वाढीत बंदोबस्तमध्ये आम्हाला 100 पोलीस कर्मचारी, 15 महिला कर्मचारी आणि त्याच्यासोबत 15 ऑफिसर्स पण भेटले आहेत। हे आमचे जे स्थायिक कर्मचारी आणि ऑफिसर्स आहेत त्याच्यासोबत आजचा बंदोबस्त पार पडतो। आपल्याला माहीत आहे की हे SRPची कंपनी पण स्थायिक आहे आणि RCPचे 2 गटून आहे आणि आमच्या पोलीस स्टेशनची स्ट्रेंथ आहे। कोर्टाचा निकाल काय लागेल आणि त्यावर तुम्ही मालेगावकरांना काय आव्हान कराल? माझे मालेगावकरांकडून हे अपेक्षा आहेत की आज माननीय न्यायालयाचे जे काही निकाल लागत आहे त्याचे पार पडण्याची जबाबदारीची खात्री हे करतील आणि हे खात्री परिपूर्ण तरीके पार पडतील ही माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे। मालेगाव एक हिंदू मुस्लिम म्हणून गाव ओळखलं जातं, त्याच्या शांततेसाठी काही सामाजिक संघटनांना आपण काही प्रयत्नशील केले? आम्ही जे गावातले वरिष्ठ नागरिक आहेत, संस्थाए आहेत, अदारे आहेत त्याच्यासोबत आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहे। आमचा कंटिन्यूइंग डायलॉग आहे आणि मला खात्री आहे की सर्व लोक गावातली शांतता या बाधित राहतील। एकंदरीत आपण सामाजिक संस्था आहे जे मालेगावचं एक जातीय सलोखा स्थापन करण्यासाठी पोलीस त्यांच्या सतत संपर्कात सुद्धा आहे। अगदी विशाल, असेच तुम्ही आमच्या संवेद जोडले रहा। आपण पाहतोय स्वप्नील, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले। स्वप्नील, आरोपी कर्नल पुरोहित सुद्धा न्यायालयात दाखल झालेले, सगळे आरोपी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता 11:02 आणि निकाल वाचनाला काही क्षणात आता या ठिकाणी सुरुवात होणार आहे। 1000 पानांचं निकालपत्र आहे। या सगळ्या संदर्भात मात्र उत्सुकता वाढत चाललेली आहे। देशभराचं लक्ष या सगळ्या निकाल वाचनाकडे आता सध्या लागलेलं आहे। तगडा बंदोबस्त जितका मालेगावमध्ये तितकाच मुंबईच्या या उच्च न्यायालयाच्या बाहेर देखील तितकाच बंदोबस्त ठेवण्यात येतोय। स्वप्नील, लागवी नक्कीच या ठिकाणी सेशन कोर्ट्स मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दाखल करण्यात आलेला आहे। प्रत्येकाला या ठिकाणी विचारपूस केल्याशिवाय सोडलं जात नाहीये। ID हा दाखवूनच या ठिकाणी ओळखपत्र तपासूनच सगळ्यांना सोडण्यात येत आहे। वकील या ठिकाणी आपण बघतोय, अनेक ॲडव्होकेट सुद्धा लाईनमध्ये आहेत जे या सेशन कोर्टामध्ये नियमित कामकाजासाठी जाताना पाहायला मिळतात। यापूर्वी नागरिकांना सोडण्यात आलेलं आहे, त्यांना सुद्धा वेगळ्या गेटने सोडण्यात येत आहे आणि पोलीस एकूणच सर्वांची तपासणी करून आतमध्ये सोडत आहेत। कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी गालबोट लागू नये याची पूर्ण खबरदारी या ठिकाणी घेण्यात येते। आपण जर मागे पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेला आहे। मुंबईचं ट्रॅफिक कंट्रोल पोलीस सुद्धा या ठिकाणी आहे, त्यामुळे मुंबई पोलीस असतील, ट्रॅफिक पोलीस असतील, दंगल नियंत्रण पथक असेल यांच्याकडून यांच्या सर्व या जो सेशन कोर्टचा जो परिसर आहे आणि CSC संदर्भात जो परिसर आहे या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। कारण या ठिकाणी 7 आरोपी जे आहेत ते खरं तर बडे आरोपी आहेत आणि त्यांना कर्नल सुद्धा आहेत, राजकीय सुद्धा व्यक्ती या ठिकाणी आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे समर्थनार्थ नारेबाजी होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते। वाहनांना सुद्धा आतमध्ये जाण्यास या ठिकाणी परवानगी दिली जात नाहीये, वाहनं सुद्धा आतमध्ये घेऊन जाऊन देत नाहीयेत। अशा प्रकारची या ठिकाणी सिक्युरिटी पाहायला मिळते। केवळ ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांनाच या ठिकाणी कोर्टात सोडण्यात येत आहे, त्यामुळे अशा प्रकारचा हा पोलीस बंदोबस्त आहे करता आता 11
वाजलेल्या आहेत. जजमेंट सुद्धा लवकरच या ठिकाणी येणार आहे आणि कोर्ट रूम मध्ये 7ही आरोपी आहेत, त्यांच्यासोबत वकील आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये जो निकाल आहे त्याचं वाचन सुरुवात होईल. यानंतर खरं तर जी माहिती आहे, जी निर्णय आहे तो समोर येईल. लागवी अगदी स्वप्नील, खरं तर गेल्या 17 वर्षात बरंच काय काय घडलेलं आहे. या सगळ्या प्रकरणी 19 एप्रिल 2025ला खरं तर सगळे फिर्यादी आणि आरोपी या सगळ्यांसंदर्भात सुनावणी ही पूर्ण झाली आणि त्यानंतर निकाल जो राखून ठेवलेला होता त्याचं वाचन आज होणार आहे काही क्षणात. आता या निकाल वाचनाला सुरुवात होईल. पण आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये हाय प्रोफाईल चेहरे सुद्धा समोर जे आले, यात भाजपच्या माजी खासदारांचा सुद्धा यात समावेश आहे. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह 8 जणांचं भवितव्य आज ठरणार आहे. त्या दृष्टिकोनातून हा खटला विशेषत्वानं महत्वाचा मानला जातोय. स्वप्नील, नक्कीच हा खटला विशेषत्वाने महत्त्वाचा मानला जातोय, कारण साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये 10 वर्षाच्या जवळपास शिक्षा भोगलेली आहे. काही आरोपींनी सुद्धा या ठिकाणी शिक्षा भोगलेली आहे. त्यानंतर ते जरी बाहेर असले तरी त्यांच्यावरती आरोप हा अद्यापही आहे. त्यामुळे आजचा निकाल हा या सर्व बड्या नेत्यांसाठी, हाय प्रोफाईल जे व्यक्ती आहेत यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कर्नल पुरोहित यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा असणार आहे. मात्र एकूणच सर्व जेव्हा या कोर्टामध्ये दाखल झाले तेव्हा त्या सगळ्यांनीच एक विश्वास व्यक्त केला आहे की या ठिकाणी सकारात्मक निर्णय हा लागेल, कारण कुठेतरी या संदर्भातील ATSचा निर्णय असेल, ATSचा अहवाल असेल, यानंतर NIAचा अहवाल असेल, यामध्ये बऱ्याचशा त्रुटी, बऱ्याचशा प्रमाणातल्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. ATSने कुठेतरी जबरदस्ती काही जबाब घेतले अशा प्रकारे सुद्धा आरोप हा ATS वरती करण्यात आलेला आहे. 30 ते 37 जे व्यक्ती होते यामध्ये त्यांनी आपला जबाब सुद्धा बदललेला आहे. NIAच्या रिपोर्टमध्ये या ठिकाणी समोर आलेलं पाहायला मिळतंय आणि यातील अनेकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. ज्यांनी जबाब नोंदवलेला आहे त्यांचाही मृत्यू झालेला आहे, ज्यांनी जबाब फिरवलेला आहे त्यांचाही मृत्यू झालेला आहे. त्यामुळे यानंतर काही डॉक्युमेंट्स असतील, काही महत्त्वाचे पुरावे असतील. 17 वर्ष हा खरं तर तपास चाललेला होता आणि 17 स्वप्नील, वर्षानंतर आता एक judgment महत्वाची आज येणार आहे. अपडेट अशी समोर येते, न्यायाधीश कोर्टात दाखल झालेले आहेत आणि आता निकाल वाचनाला काही क्षणात सुरुवात होणार आहे. NIAच्या विशेष न्यायालयात या सगळ्या संदर्भात निकाल लागेल. तुमच्या दोघांकडे मी येणारे अपडेट सातत्यानं घेत राहणार आहे, असेच जोडले राहा. पण या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे, कोण कोण आरोपी आहेत, कसा खटला झालेला आहे, कसे आरोप प्रत्यारोप या दरम्यान झालेले आहेत, एक नजर टाकूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. तारीख होती 29 सप्टेंबर 2008, वेळ रात्री 9:35. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला रमजान महिन्यात स्फोट झाला. एक स्फोट झाला मालेगावच्या भिकू चौकातल्या एका हॉटेलजवळ स्फोट झाला. 6 जणांचा यात मृत्यू तर 101 जण जखमी. ATS आणि त्यानंतर NIA तपासात सामील झाली. ATS आणि त्यानंतर NIA तपासात सामील झालेली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासाच्या आकडेवारीवर आपण नजर टाकूया. आतापर्यंत जमा कागदपत्र होती 10,840. एकूण साक्षीदार 495. तपासणी पूर्ण झालेले साक्षीदार 323. फितूर झाले जवळपास 34 ते 40. मृत्यू झालेले साक्षीदार 25. अजूनही बेपत्ता असलेले 2 आरोपी आहेत. या घडीची महत्वाची एक बातमी समोर येते. निकाल वाचणारे न्यायाधीश कोर्टात दाखल झालेले आहेत. काही क्षणात आता निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे. न्यायाधीश कोर्टात पोहोचलेले आहेत निकाल वाचणारे आणि आता निकाल वाचनास सुरुवात होईल. आपले प्रतिनिधी स्वप्नील आहेत आपल्या सोबत. निकाल वाचणारे न्यायाधीश कोर्टात दाखल झाल्यानंतर आपण स्वप्नीलकडे सुद्धा जाणार आहोत, अपडेट घेणार आहोत या सगळ्या संदर्भात. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर
पहिल्या गेट जवळ मोठा बंदोबस्त असल्यानं मागच्या गेटनं त्या दाखल झाल्या NIAच्या विशेष कोर्टात। तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखीन एक महत्त्वाची बातमी, मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी आज सुनावणी होते आणि नाशिक ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे। मालेगाव शहरात तगडा बंदोबस्त आहे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय, पोलिसांसोबत संवाद साधलाय आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।